हॅलो, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आज मी आली आहे तुळजापूरला. तर या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला तुळजापूरचं दर्शन दाखवणार आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आपण आता तुळजापूरमध्ये आलेलो आहोत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तो भारत पेट्रोलियम बरोबर. सरळ चालत गेला ना की डायरेक्ट मंदिरात जाणार आहे. मंदिरापर्यंत पोहोचेपर्यंत लेफ्ट साईडला राईट साईडला कोणीही ओटी शॉपिंग वगैरे काही करू नका. मंदिराच्या इथे गेलो आणि तुमच्यावर असणार आहे. मंदिराच्या बाजूलाच जे व्हीआयपी पास घेतो ते आहे, त्याच्या बाजूला वॉशरूम आहे, त्याच्या बाजूला चप्पलचं स्टँड आहे बरोबर. आधी जायचं, चप्पलच्या स्टँड मध्ये चप्पल काढायचे किंवा वॉशरूमला जायचं, वॉशरूमला जा, चप्पल काढा आणि पास घ्या. ओके, आमची पूर्ण टीम तुमच्या बरोबर आतमध्ये येणार आहे. कळायला इथपर्यंत 200चा पास घेतल्यावर तुमचा फोटो स्कॅन होईल, त्यांना 200 रुपये द्यायचे. दर्शन झालं की बाहेर या, 5 मिनिटं नामस्मरण करा आणि मग रिटर्न येताना तुम्हाला जी काय शॉपिंग करायची ती करून घ्या. कळाला इथपर्यंत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. तर आता आम्ही मंदिराच्या दिशेने जातोय आणि जसं तुम्हाला माहिती आहे, मी बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे सोलापूर दर्शनसाठी आली आहे. आणि जेवढे देवस्थानाचे दर्शन आम्ही केले आहेत त्याचे व्हिडिओज मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केले आहेत. तर ते तुम्ही जाऊन नक्की बघा, तुम्हाला इन डिटेल माहिती मिळेल. आणि आता हे शेवटचं देवस्थान आहे, 6वं देवस्थान. त्यांनी आम्हाला एक देवस्थान एक्स्ट्रा सरप्राईज म्हणून दर्शन दिलं होतं. सो आता आपण तुळजापूरला आहोत, तर चला दर्शन घेऊया. मंदिराकडे जात असताना तुम्हाला विविध प्रकारची दुकाने दिसतील, जिकडून तुम्ही पूजेचं साहित्य किंवा इतर काही गोष्टी घेऊ शकता. तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर इकडे आहे, जे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. ही देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून पूजली जाते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य देवता आहे. आता आम्ही मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो आहोत आणि त्याच्या आधी आम्ही चप्पल स्टँड जवळ चप्पल काढल्या आणि त्याच्या बाजूलाच आम्ही पास घेतले. 200 रुपये पर पर्सन पास आहे आणि पासचा खर्च हा स्वखर्च होता. तर अशा प्रकारे आम्ही इकडून पास घेतले आहेत. यामुळे आमचं दर्शन थोडं लवकर होईल आणि आता आम्ही जातोय दर्शनासाठी मुख्य प्रवेशद्वारातून. तर ही पाचशी लाईन होती. आम्ही इकडून दर्शनाला गेलो आणि जास्त वेळ नाही लागला, लगेच लाईन पुढे जात होती. पण आतमध्ये गेल्यावर ती लोक थांबू देत नाही, खूप घाईघाई करतात. म्हणजे एवढे 200 रुपये पास काढूनही दर्शन काही आरामात मिळत नाही. आणि या 200 रुपये पास मध्ये तुम्हाला गाभाऱ्यात एंट्री नसते, तुम्हाला लांबूनच दर्शन आहे. तेही ती लोक थांबू देत नाही जराही, लगेच पुढे पुढे जायला बोलतात. सो मला वाटतं हे खूप चुकीचं आहे. ऍटलिस्ट तुम्ही थोडा वेळ तरी दर्शन द्यायला, आरामात दर्शन घ्यायला तरी द्या. एकतर गाभाऱ्यात एंट्री नसते, त्याच्यासाठी वेगळे चार्जेस आहेत, 500 आय थिंक. लांबूनच दर्शन आहे, तेही ती लोक फटाफट घाई करतात.
आणि असा सेम अनुभव आम्हाला अक्कलकोटला सुद्धा आला. तिकडे तर जास्त गर्दीही नव्हती, तरी सुद्धा ती लोक भाविकांना दर्शनासाठी जास्त वेळ उभं राहायला देतच नव्हते. खूप घाईघाई करत होते. तर मला असं वाटतं जेवढे पण प्रसिद्ध देवस्थान आहेत त्या लोकांनी या गोष्टीवर जरा जास्त लक्ष द्यायला पाहिजे, कारण की खूप भाविक जण लांबून लांबून दर्शनासाठी येतात. 4-4, 5-5 तास लाईन मध्ये उभे राहतात. तरी सुद्धा त्यांना तुम्ही जर 2 सेकंद पण उभं राहून असेल ते दर्शनासाठी तर ते खूप चुकीचं आहे. आणि आम्हाला या पूर्ण यात्रेत कुठेच एवढा त्रास झाला नाही. फक्त जे प्रसिद्ध देवस्थाने आहेत तिकडेच तुम्हाला प्रॉपर दर्शन मिळत नाही. बाकी यात्रेत खूप मजा आली आणि आम्हाला सगळ्यात जास्त जे दर्शन चांगलं मिळालं ते म्हणजे पंढरपूरला. आम्ही तिकडे 4 तास लाईन मध्ये उभे होतो, पण आम्हाला चरण स्पर्श दर्शन मिळालं आणि खूप सुंदर दर्शन देतात ती लोक. मला असं वाटतं सगळ्याच देवस्थानांनी पंढरपूर सारखं दर्शन द्यायला हवं, चरण स्पर्श. सो अशा प्रकारे आमची यात्रा संपली आहे आणि आता आम्ही सगळे घरी जायला निघालो आहोत. आणि रात्री डिनरला आम्हाला त्यांनी चतुर्थी व्हेज या हॉटेलमध्ये थांबवलं होतं. इकडे प्रत्येकासाठी व्हेज थाळी होती. खूप छान जेवण होतं. सो ओव्हरऑल बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सची सर्व्हिस ही खूप छान होती. त्यांचा पूर्ण स्टाफ कोऑर्डिनेट करत होता. पूर्ण ट्रिपमध्ये प्रॉपर गायडन्स देत होता. सो मी तुम्हाला जरूर रिकमेंड करेन की तुम्ही बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स थ्रू महाराष्ट्रातील देवस्थानाचे दर्शन घ्या. आणि आम्हाला हे शेवटला त्यांनी सरप्राईज दिलं होतं. प्रत्येकाच्या सीटवर कॅरी बॅग्स होते आणि त्यामध्ये काही सरप्राईजेस होते. सो खूप छान होती ट्रिप. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. जिमजाम आहे, चिप्सोना आहे, एक लेमोनॉड आहे, लस्सी आहे आणि एक बिस्लरी.